जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमादरणीय स्वामी गोविंदगिरी महाराज, राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून आता राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं काम करतात ते लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देशाच्या नागरी उड्डाण आणि सहकारिता मंत्रालयाचा कारभार जे पाहतात ते आमचे जवळचे मित्र, लोकसभेतील आमचे सहकारी आदरणीय मुरली अण्णा मोहोळ, व्यासपीठावर बसलेले आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार शंकर शेठ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमितजी गोरखे, आमदार राहुलदादा कुल, उपस्थित सर्वच मान्यवर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, जाणकार नागरिक बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, खरं तर एक आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. मी जवळपास माझ्या राजकीय जीवनाच्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये 20 वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आणि देशाच्या लोकसभेमध्ये जवळपास आता 11 वर्ष मी काम करत आलेलो आहे. आणि या सगळ्या आदरणीय शिवतारे बापू आपल्या नावाचा उल्लेख करायला राहिला, माझे सहकारी, आणि जवळपास 30 वर्ष माझ्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीमध्ये जे अनुभव आले ते अनुभव पुस्तकामध्ये अनेक वर्ष करतोय. महापालिकेमध्ये असताना शब्दवेध हे पुस्तक मी काढलं. महापालिकेचा अनुभव त्या पुस्तकामध्ये एकत्रित केला. तदनंतर देशाच्या लोकसभेमध्ये पोचण्यापूर्वी मी विधानसभेची निवडणूक 2009ला मी लढलो आणि महापालिका ते 2009चा 14च्या कालावधीमध्ये मी जो संघर्ष केला, या पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये नागरिकांना एकत्रपणे केलं, त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. जवळपास 12-13 केसेस माझ्यावरती स्वतःवरती झाल्या आणि हे सगळं करत असताना तो अनुभव मी एका पुस्तकामध्ये एकत्रितपणे केला आणि त्याचं नाव लढवय्या या पुस्तकातून तो मी पुढे आणला. देशाच्या लोकसभेमध्ये पोचल्यानंतर पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या 2 जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ प्रचंड मोठा मतदारसंघ आणि या मतदारसंघामधील सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये संकलित केली. क्रांतिकारक, त्याचबरोबर पर्यटन स्थळ, कारखान्यांच्या बाबतीमध्ये, देवालयांच्या बाबतीमध्ये एकंदरच एक रचना या लोकसभा मतदारसंघातली ती एकत्रपणे पुस्तकामध्ये करण्याचं काम केलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं माझा वैभवशाली मावळ मतदारसंघ. तदनंतर देशाच्या लोकसभेमध्ये मी पोचल्यानंतर काम करत असताना तो अनुभव त्या पुस्तकामध्ये एकत्रपणे करावा आणि देशातल्या लोकसभेच्या इतर सहकारी खासदारांचा अनुभव देखील तो त्या पुस्तकामध्ये घ्यावा, या दृष्टिकोनातून ते पुस्तक मी काढलं आणि मी अनुभवलेली संसद हे पुस्तक मी तयार केलं. देशाच्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या शुभ हस्ते मी ते दिल्लीमध्ये प्रकाशित केलं आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांना ज्यावेळेस मी ते पुस्तक द्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की अशा प्रकारचं पुस्तक इतर कुणी संसदांनी काढलं का, इतर कुणी खासदारांनी काढलं का? तर मी म्हणलो माझ्या काही वाचण्यात आलं नाही, परंतु आज देखील देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक आहे
आणि माझा गौरव देखील माननीय पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी देखील केलेला. मला या सगळ्या कालावधीमध्ये मी जेवढ्या निवडणुका लढल्या, महापालिकेच्या 5 निवडणुका साहेब मी लढल्या, 5ही निवडणुकीमध्ये मी विजयी झालो. एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोड्या मताने माझा पराभव झाला, पण खचून न जाता पुन्हा एकदा मी ती वाटचाल चालू केली आणि 2014, 2019 आणि 2024 या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला संपूर्णपणे अनुभव त्या पुस्तकामध्ये एकत्रित करण्याचं काम मी केलेलं आहे. याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची निवडणूक मी लढवली. ती 42 दिवस निवडणूक चालली. 3 वेळा टाय झाला. टाय झाल्यानंतर जनरल बॉडीमध्ये मतदानासाठी ती निवडणूक गेली. आमच्याकडे बहुमत नसताना देखील अवघ्या एक मताने स्थायी समितीचा अध्यक्ष मी झालो आणि ते एक 42 दिवसाचा कालावधी मी कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये एकत्रित केला, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या निवडणुकीच्या एकंदरीत वाटचालीत या पुस्तकामध्ये संकलित करावं आला असं वाटलं. मी ज्यावेळेस स्थायी समितीची निवडणूक लढवली त्यावेळेस अनेक माझे सहकारी मला सांगत होते की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ती निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक झाली आणि मग ही निवडणूक होत असताना आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये, उमाताई या ठिकाणी आहेत, उमाताईचं नगरसेवकपद त्यावेळेस गेलो होतो, ते देखील मी पुस्तकामध्ये व्यतीत केलंय. आणि या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक गोष्ट पुस्तकामध्ये त्या ठिकाणी लिहिली आणि ती आपल्याला माहिती व्हावं, संकलन व्हावं या दृष्टिकोनातून काम केलं. या नगरीमध्ये राजकीय भूमीतून काम करत असताना अनेक जण मी जोडत गेलो. अनेक वेळा संघर्ष देखील झाला. मग तो माजी आमदार कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याबरोबरचा संघर्ष असेल, नंतर आम्ही एकत्र येत असताना त्यांनी माझ्या केलेलं काम असेल, एकत्रपणे केलेलं काम असेल, हा संघर्ष देखील आम्ही त्या पुस्तकामध्ये सातत्यानं उतरवण्याचं काम केलं. हे पहा, राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रू नसतो, परंतु काम करत असताना ज्या जनतेने, ज्या मतदाराने आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलंय त्या मतदारांच्या विषयी देखील कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम आणि ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांचा देखील त्या ठिकाणी आदर राखण्याचं काम मी केलेलं आहे. पुस्तकामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक सहकार्याचा उल्लेख करता आला नाही, परंतु मी सांगतो की माझ्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी जो मोठा झालोय तो कार्यकर्त्यांच्या बळावरती, पक्षाच्या बळावरती. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याच्या घरामध्ये कुणी आमदार नव्हतं, कुणी खासदार नव्हतं, त्याला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर जी माझी शिवसेनेची वाटचाल आहे ती देखील पुस्तकात मी त्या ठिकाणी केली. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज येणार होते, परंतु मला म्हटले की डॉक्टर साहेब म्हणले की आता साहेब जातात तर मी कशाला, मी बाकीचे काम पाहू. परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे याचा आणि माझा आलेला संबंध, खरं तर साहेबांचा माझा नंतर संबंध आला, पण डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही एकत्रपणे श्रीकांतला मी माझ्या विश्वजित सारखा मुलासारखा मी त्या ठिकाणी मानतो आणि प्रचंडपणे मेहनती ते देखील मी पुस्तकामध्ये व्यतीत केलेलं आहे. एकंदरच ही वाटचाल प्रामुख्यानं पुस्तकात एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आलेला अनुभव, गेल्या अनेक वर्ष अनेक नेत्यांच्या सोबतीमध्ये केलेला अनुभव, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख बरोबर आम्ही काम केलं, तोही अनुभव, या शहरातले कैलासवासी नानासाहेब शितोळे असतील, हनुमंता भोसले असतील, यांच्याबरोबर काम केलेला तोही अनुभव या पुस्तकामध्ये व्यतीत केलेला आहे. शेवट आपण काम करत असताना आपलं कार्य हे कुठंतरी पुस्तकामध्ये राहावं या दृष्टिकोनातून मी या पुस्तकाला एक वेगळ्या प्रकारचं रूप दिलेलं आहे. ही निवडणुकीच्या संदर्भामध्ये आलेले अनुभव पुस्तकामध्ये व्यतीत केलेले आहे. आणि हे सगळं करत असताना खरं तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे पुस्तक जरी मी करत असलो तरी या छोट्या कार्यकर्त्याला, आपल्या सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना त्याच्या पाठीमागं भक्कम उभं राहण्यासाठी माझे नेते, राज्याचे कर्तबगार, मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलं,
उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात ते आदरणीय शिंदे साहेब खरं तर आले. मी शिंदे साहेबांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. स्वामीजी आपल्यापुढं नतमस्तक होऊन आपलं खूप मोठं कार्य, देशहितासाठी देश कार्यासाठी आपलं खूप मोठं कार्य माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आपण सांगितलं आणि तुम्ही तात्काळ या ठिकाणी हो म्हटला आला. मी तुमच्या पुढं नतमस्तक होतो. आदरणीय मुरली अण्णा मोहोळ माझे लोकसभेतील सहकारी, पुण्याच्या राजकीय जीवनामध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष, महापौर, महापालिकेतला मोठा अनुभव आणि तदनंतर देशाच्या लोकसभेमध्ये पोचल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आणि ती जबाबदारी आम्ही पाहतोय ती निश्चितपणे एका कर्तबगार मंत्र्याच्या माध्यमातून ते पार पाडण्याचं काम देखील करतात. आदरणीय विजयबापू शिवतरे हे देखील आलेत. विजयबापू खरं तर माझ्या निवडणुकीमध्ये अनेकांना अंगावर घेण्याचं काम विजयबापूंनी केलं आणि विजयबापू आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला त्याबद्दल आपलं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्या लोकसभा मतदारसंघातील सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे. राहुल कुल माझे नातेवाईक आहेत. मी राहुल कुलला मी मुद्दाम राहुलदादांना म्हणलो की या कार्यक्रमाला आवर्जून यावं. दादा तुम्ही देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला त्याबद्दल आपलं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. सुनील अण्णा आहेत, उमाताई आहेत. उमाताईंनी तर माझ्याबरोबर काम केलं. शंकर शेठ आहेत, अमित आहे. या सगळे मंडळी, या सगळ्या महेंद्र शेठ आमचे, ही सगळी माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये गेल्या 10-15 वर्षाच्या लोकसभेच्या या सगळ्या प्रवासामध्ये शत्रुघ्न बापू आहे, नाना काटे आहेत, अनेक जण आहेत, अनेक नगरसेवक आहेत. या माध्यमातून खूप मोठं काम माझ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी, याचबरोबर माझ्या नावानं सोशल फाउंडेशन जे चालू आहे हे सोशल फाउंडेशन गेली अनेक वर्ष माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून या नगरीतील अनेकांचा सन्मान घेत होतं. पण यावर्षी त्यांनी सांगितलं की तो सन्मान केवळ तुमचा या माध्यमातून करायचा आहे. त्यामुळं इतरांचा सन्मान घेतला नाही. लोकसभेचे माजी सभापती, माजी मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी सर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या फाउंडेशनच्या कार्यक्रमातून सुरुवात केली. अनेक मंत्री, अनेक जण या कार्यक्रमाला आले. त्या माध्यमातून गेली अनेक वर्ष माझ्या नावानं असलेल्या सोशल फाउंडेशन चालवतात. ते माझे सहकारी, माझे बंधू धनाजी बारणे, त्याचबरोबर रवी नामदे असतील, बाळासाहेब वाघमोडे असतील. आता विश्वजित देखील, साहेब तुम्ही येण्याच्या अगोदर विश्वजितने प्रस्तावित केलं. विश्वजित, मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस विश्वजितचं वय होतं अवघं 3 महिन्याचं आणि तो आता तुमच्या नेतृत्वाखाली माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळतोय आणि एक चांगलं काम करतोय. तरुणांना एकत्रपणे करून ते काम पुढे नेण्याचं काम करतोय. शेवट आपण सगळं काम करत असताना माणसं जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. माझ्या या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून पुस्तकामध्ये चुकून एखादा उल्लेख राहून गेला असेल किंवा कुणाचं उल्लेख करण्याचा राहून गेला असतं तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पुस्तक केवळ म्हणून एक निवडणुकीचा तो असलेला संघर्ष या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेले. पुस्तक प्रकाशित करत असताना किंवा पुस्तकाची लेखणी करत असताना त्या लेखकांनी देखील खूप परिश्रम घेतले. त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. आपण जवळपास 4:30-5 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात. खूप वेळ झाला उपस्थित आहात, तर आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्या नावानं असणारा श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनच्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.